सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा सन्मानार्थ स्वर्गीय राम शेठ म्हात्रे प्रतिष्ठान आणि जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषक 2025 मध्ये मी समालोचक करण कान तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन। जय बोले क्रिकेट स्टेडियम म्हात्रेपाडा थोडा उशीर झालाय पण लेट थेट आपण सुरुवात करणार आहोत। लवकर प्लीज जा मान्यवरांचा मी नावाचा उल्लेख केला। माजी सभापती आदरणीय राजेंद्र वारे साहेब भारतीय जनता पार्टी शिमलंग अध्यक्ष अभिमन्यू म्हात्रे साहेब त्याचबरोबर काकडवालचे आदरणीय अशोकजी साळवी साहेब यांना विनंती असेल। त्याचबरोबरीने माजी सरपंच समीरजी भंडारी नागेशजी पाटील पिंटूजी म्हात्रे सर्व मान्यवरांना विनंती आहे लवकरात लवकर तुम्हाला विनंती करेन की मंचासमोर या। आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात म्हटली की आपण 14 विद्या 64 कलांचा अधिपती ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन करतो। कारण गुणांचा मुळारंभ तो निर्गुणांचा आदी अनंत आहे सगुण साकार आहे। प्रत्येक कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा। आम्ही हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे त्या विघ्नहर्त्या चरणी मी साकडे घालेन। त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात। या गावचं ग्रामदैवत त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात। गणपती बाप्पाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात येतोय। माजी सभापती आदरणीय राजेंद्र वारे साहेब आमचे मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते सध्या पूजन होत आहे। शुभ कार्याचं प्रतीक श्रीफल देखील आपण वाढवणार आहोत। दोन्ही संघ खोणीबी आणि गुरवली प्रेक्षकांना विनंती आहे पुन्हा आपण लवकरात लवकर मैदानाचा बाहेर या आणि फक्त या दोन्ही संघाचे खेळाडू लाईन अप करतील। थेट प्रक्षेपण सुरू आहे त्यामुळे सर्वांना सूचना आहेत मैदानाचा बाहेर या। शुभ कार्याचं प्रतीक आपण श्रीफल वाढवूयात। आदरणीय तुकाराम म्हात्रे साहेब यांचा शुभ हस्ते शुभ सुरुवात आपण करतोय। स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान आणि जय बोले म्हात्रेपाडा आयोजित या स्पर्धेचा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आय थिंक खोणीबी आणि गुरवली या दोन्ही संघांना माझा आवाज ऐकायला जात नाही। लवकरात लवकर लाईन अप करा आपण दोन्ही संघ। आमदार चषक म्हात्रेपाडा 2025 ला आपण सुरुवात करतोय। आदरणीय सुरेश पाटील साहेब नारेन यांच्या ठिकाणी आगमन झालेले आणि आमच्या गावातील सर्व माता भगिनींना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन व्हीआयपी डाईसवरती आसन ग्रहण करा। तुमचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। जय बोले म्हात्रेपाडाचं स्टेडियम आणि इथे येण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक आहे प्रत्येक संघ उत्सुक आहे। फार सुसज्ज अशी क्रीडा नगरी आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल की ग्राउंड कशा पद्धतीने मेंटेन करण्यात आलेलं आहे। धनंजय चाळके सर यांचा अंडर इथे बऱ्याचशा आपल्याला लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात आणि आता त्यामधलीच ही स्पर्धा अर्थातच स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषक 2025 पर्व। प्रकाशजी म्हात्रे साहेब नारेन यांना मी विनंती करेन की आपण ही खेळपट्टीवरती या। कोणत्याही क्रिकेट स्पर्धेची सुरुवात म्हटली की आपण यष्ट्यांचं पूजन करतो खेळपट्टीचं पूजन करतो या क्रीडांगणाचं पूजन करतो कारण हीच खेळपट्टी हेच क्रीडांगण आपल्याला या पर्वाचा विजेता देणार आहे। चाळीस संघांना घेऊन यंदाचं पर्व आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत आणि या 40 संघांमधूनच या पर्वाचा विजेता हीच खेळपट्टी आणि हेच क्रीडांगण आपल्याला देईल। सो प्रत्येक क्रीडा स्पर्धेची सुरुवात आपण यष्ट्यांचा पूजनेने करतो खेळपट्टीच्या पूजनेने करतो। सध्या यष्ट्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येतोय। आदरणीय अभिमन्यू म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पूजन करत आहोत। शुभ कार्याचं प्रतीक श्रीफल वाढवला जाईल। या गावचं ग्रामदैवत त्या गावदेवी मातेच्या चरणी देखील आपण नतमस्तक होऊयात। स्त्री शक्तीचा गौरव आणि या मंचावरती नुकतंच आमचा माता भगिनींचं देखील आगमन झालेलं आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये नमस्तस्ये नमोथस्ये नमो नमः. आदरणीय समीरजी भंडारी साहेब यांचंही नुकतंच आगमन झालेलं आहे. सो त्यांचं मी सहर्ष स्वागत करू. एका बाजूला आपण यष्टांचं पूजन केलेलं आहे. दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला खोणी बी आणि दुसऱ्या बाजूला गुरवली. हे दोन संघ आजच्या पहिल्या मॅचमध्ये खेळणार आहेत. 2025 आमदार चषक या स्पर्धेची आपण शुभ सुरुवात करतोय. दोन्ही कर्णधार आहेत आणि आपण लगेचच नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. त्याचबरोबरीने ज्या राष्ट्रामध्ये राहून आपण ज्या राष्ट्राला रिप्रेझेंट करतोय या मातृभूमीचा अभिमान, कर्मभूमीचा अभिमान आपला नॅशनल अँथमने आपण सर्वजण वाढवूयात. अगोदर आपण यष्टांचं पूजन करत आहोत. या सर्व पूजा विधी कोणत्याही शुभ कार्यारंभी आपल्याला पाहायला मिळतात. हेच त्या गणरायाचरणी साकडे घालेन की या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाला कसली इजा होऊ देऊ नको, कोणत्या खेळाडूला इजा होऊ देऊ नको आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडू दे. प्रत्येक कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा आणि त्या गणपती बाप्पा चरणी नतमस्तक आपण जरूर होऊ, कारण तो तुमच्यासोबतही खेळणार आहे आणि या मंचावरून समालोचन देखील तो करणार आहे. खोणी बी वर्सेस गुरवली हे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी वेळेवर उपस्थित राहिले. यानंतर खोणी सी अगेन्स्ट नारेन, द्वारली अगेन्स्ट बाल, नागझरे अगेन्स्ट आशे, उसाटणे अगेन्स्ट पिसारवे असे 12 नाहीतर 10 संघ आपल्याला आजच्या पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही आमची वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करणार आहे. तेजस भुईर आणि त्याच्यासोबत नीरज, त्याचबरोबरीने कॅमेरामॅन दीपांशू आणि राजा. सो आमच्या या संपूर्ण टेक्निकल टीमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. त्याचबरोबरीने अंपायरच्या भूमिकेमध्ये महायुती, ग्रामीण बिग बॅश, धमाका, त्याचबरोबरीने 70-70च्या आजवर बऱ्याचशा स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेल्या आहेत असे एक नामवंत अंपायर, मॅचलेस 1980-90चं दशक ज्यांनी गाजवून सोडलेलं मुंबईचं क्रिकेट असेल, महाराष्ट्राचं क्रिकेट असेल, ॲज अ कीपर आणि फलंदाज म्हणून ते रमाकांत पवार सर आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबरीने आपण ज्यांना पाहणार आहोत त्रिशूल, आणखी एक नामवंत संघ. खरं तर या संघांनी टेनिस बॉल क्रिकेटला चालना दिली, उभारी दिली, त्यामुळे आत्ताचं क्रिकेट डेव्हलप होत आहे. आणि त्रिशूलचा एक आघाडीत मिडल ऑर्डरचा स्लॉग हिटर फलंदाज तो म्हणजेच प्रसाद सहस्रबुद्धे आणि सहस्रबुद्धे सरांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. त्याचबरोबरीने मी विनंती करेन धनंजय चाळके सरांना की आपण या उद्घाटन सोहळा प्रसंगी त्या ठिकाणी लगेचच जायचं. आपण त्यांच्या अंडर हे क्रीडांगण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि बऱ्याचशा लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या क्रीडांगणावरती पार पडल्या जात आहेत. सो धनंजय चाळके सर आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. त्यांच्याच तालमीमध्ये घडलेला अंडर 19साठी आपण मोठी देसाईचा प्रेम देवकर बघितला मित्रांनो, भारतासाठी जो आज रिप्रेझेंट करतोय. आणि सुरुवात प्रेम देवकरची कुठून झाली असेल तर ती धनंजय चाळके सरांच्या अकॅडमीपासून. सो धनंजय चाळके सर आपलं देखील सहर्ष स्वागत. दोन्ही बाजूला आपण पूजन केलेलं आहे. त्याचबरोबरीने लगेचच टॉस करू आपण. दोन्ही कॅप्टन समोर या आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. सो आमचा डिस्क जॉकी डीज ऑपरेटरचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू, ज्यांच्या द्वारे आमचा आवाज आणि त्याचबरोबरीने संपूर्ण 5 रजनींमध्ये सुपरहिट अशी गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. सो त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कॉम्बॉक्समधून आज शेरो शायरी के साथ AK-47 लोड करून बऱ्याचशा गोळ्या भरून
टेस्ट टेस्ट हॅलो हॅलो चेक. चला आपण पूजन केलेलं आहे, त्याचबरोबरीने टॉस देखील नुकताच पार पडलाय. आपल्या राष्ट्रगीताला आपण सुरुवात करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन, मंचावरती देखील आपल्या बऱ्याचशा माता भगिनी आहेत, त्यांना देखील विनंती असेल. त्याचबरोबरीने या क्रीडांगणाच्या बाहेर जेवढे काही प्रेक्षक आहेत त्यांनाही जरूर विनंती असेल, की आपल्या नॅशनल अँथमला आपण सुरुवात करूयात. सर्वांना विनंती असेल, डोक्यावरती कॅप्स असतील तर रिमूव्ह करा. राष्ट्रगीताला आपण सुरुवात करूयात. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की वंदे मातरम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोळे म्हात्रेपाडा आयोजित कल्याण पूर्वेचा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ ज्या क्रीडा स्पर्धेची आपण सुरुवात करतोय, आमदार चषक 2025च्या पहिल्या रचनेमध्ये तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं मी समालोचक करण खान सहर्ष स्वागत करेन. मंचावरती आमच्या गावातील बऱ्याचशा माता भगिनींचं आगमन झालेलं, सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मी विनंती करेन या उद्घाटन सोहळा प्रसंगी जे काही सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांना की आपण VIP डायसवरती या, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. काही क्षणातच पहिल्या मॅचच्या लाईव्ह ॲक्शनला सुरुवात होणारच आहे. मात्र या स्पर्धेमध्ये जे नियम आहेत ते नियम देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. स्पर्धेला आपण सुरुवात करत आहोत. बॉल कधी हरवला फुटला भिजला जेव्हा रिप्लेस करण्यात येईल तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल. लक्षात घ्या जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, बॉल कधी हरवला फुटला भिजला तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल. त्याचबरोबर चेसिंग कंपल्सरी आहे आणि रिव्ह्यू DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम फक्त वेस्ट आहे नो बॉल. तुम्ही अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करू शकता पण फक्त वेस्ट आहे नो बॉल साठी बीमर ज्याला आपण म्हणतो त्या व्यतिरिक्त कोणताही डिसिजन अंपायरला जर वाटला तर तो जरूर TV अंपायरकडे रेफर करू शकतात ते. त्याचबरोबर जो आपल्या कल्याण डोंबिवली असोसिएशनचा देखील नियम आहे पण भिवंडीमध्ये तो पाहायला मिळत नाही की जेव्हा विकेट किपरकडे बॉल येतो तेव्हा तुम्ही क्रॉसिंग करू शकता. तो पूर्णपणे डॉट बॉल नसेल, विकेट किपरकडे बॉल आला त्यांनी पकडला तरी तुम्ही धाव घेऊ शकता. हा देखील एक महत्त्वपूर्ण नियम. चेसिंग आणि ड्रेसिंग विथ 12th मॅन 12व्या खेळाडूचा देखील ड्रेस किट कंपल्सरी पाहिजे. इक्वल नसेल तर त्याला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. दिलेल्या वेळेवरती सर्व संघाने उपस्थित राहा. थोडा उशीर झालाय लेट पण थेट आपण सुरुवात करूयात. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. वेलकम ऑल ऑफ यू. MLA ट्रॉफी 2025 सीझन 1 पहिलं पर्व या स्पर्धेचं. गेले 4 टर्म गायकवाड दाम्पत्याने केलेली कल्याण पूर्व विधानसभेची सेवा आणि यंदाच्या टर्म मध्ये पुन्हा एकदा दमदार प्रचंड बहुमतांनी ज्यांना विजयी करून दिलं कल्याण पूर्वेच्या जनतेने त्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. हे दोन्ही अंपायर्स आता मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. रमाकांत पवार सर आणि त्याचबरोबरीने प्रसाद सहस्रबुद्धे सर, दोन्ही अंपायर्सचं मी सहर्ष स्वागत करेन.
आणि मॅचला देखील आपण सुरुवात करतो. आय थिंक गुरवली टीमने टॉस जिंकला. गुरवली संघाने टॉस जिंकलाय. ते फिल्डिंग करणार आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. एक पॉवर प्ले आणि पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं असतील. बॅटिंग करणारी टीम खोणी, आई गावदेवी, वेदिका, अलेक्स 11. वेदिका अलेक्स 11 खोणी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस गमावला. ओपनिंग पेअर पाठवा लवकर. खोणीला विनंती. आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपण आवाज ऐकणार आहोत रायगडचा. कालच त्यांची एंगेजमेंट पार पडली. आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाची तेही सुरुवात करतील. या युगात आपण व्हॉइस ऑफ शिरवली रायगड आमचे जवळचे मित्र रोशनजी पाटील सरांना या स्पर्धेचा पहिल्याच मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये थँक्यू. थँक्यू सो मच के के करंजी काळन सर वेदुटने. अगदी पहिल्या लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. प्रथमतः सर्व पाहुण्यांचं, ग्रामस्थ वर्ग, म्हात्रेपाडा, सर्व महिला वर्ग आपले मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. अगदी स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान, जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित एक दमदार आमदार चषकाची मैफिल पाहायला मिळते. काहीशा उशिरानं लढतीला आता सुरुवात होते, परंतु अविरतपणे हा प्रवास हा सुरू असेल याच्याकडे आपण लक्ष द्या. आणि अगदी काही क्षणार्धात या लढतीचा आगाज इथे पाहायला मिळेल. ऑफिशियल टीम संपूर्ण इथे सज्ज असताना अगदी खेळाडू सुद्धा त्याच उत्साहानं या महोत्सवामध्ये पूर्णपणे सहभागी होत आहेत. सर्वांचं मनस्वी इथे स्वागत केलं जाईल. माझा क्रिकेट रसिक राजा सुद्धा आज मोठ्या संख्येने इथे येईल. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हॅलो चेक. हॅलो चेक. आमचे डीजे सुद्धा पूर्णपणे सज्ज असतील. काहीसा टेक्निकल प्रॉब्लेम्स आणि ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सेवेखातीर ते सज्ज होताना पाहायला मिळतील. एक दमदार स्पर्धेचं एक दमदार आयोजन आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. आणि पहिला सामना टीम खोणी ब विरोधात गुरवली अशा लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कायेषु सर्वदा सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव स्मृतीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ठिकाण जय बोले क्रिकेट स्टेडियम म्हात्रेपाडा. येता क्षणी प्रेमात पडेल असं हे क्रीडांगण क्रिकेट रसिकांसाठी आणि खेळाडूंच्या सेवेखातीर इथे सज्ज होताना पाहायला मिळतो. उत्तम दर्जाची उपाययोजना, चांगलं असं मॅनेजमेंट पाहायला मिळतं. पूर्णपणे इव्हेंटमेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं हे कार्य आमच्या या संपूर्ण युवा आयोजकांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची काहीशी झळक पाहायला मिळते. कारण दमदार आमदार सुलभाताई गणपत गायकवाड, कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्वच्या आपण हे आमदार पाहतो. आणि खऱ्या अर्थानं हे संपूर्ण परिभाग, या परिभागामध्ये पूर्णपणे विकासाची गंगा, विकासाच्या महामेरू म्हणून या आमदार साहेबांकडे पाहिलं जातं. आणि भारतीय जनता पार्टीबद्दल म्हणायचं झालं तर कार्यकर्ता घडवणारा कारखाना. इथे कार्यकर्त्यांची कमी नसते. आणि अगदी इथे फटाक्यांच्या आतिषबाजीनं या पहिल्या सामन्याचा शुभारंभ होतोय. आणि पहिला प्रेक्षणीय सामना गुरवली बनाम खोणी ब या दोन संघादरम्यान ही काटेकी टक्कर असेल. दोन्ही संघनायकांना आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. तर इथे पंचांचा हिरवा कंदील येतोय. खेळ होईल सुरू. गणपती बाप्पा मोरया. जय भोलेनाथ. गेम ऑन गेम स्टार्ट. पहिलाच बॉल अगदी स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. पंचांचा इशारा पाहायला मिळतो व्हाईट बॉल. अगदी अवांतर धावसंख्येने इथे सुरुवात पाहायला मिळते. फलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो खोणी ब संघ. गोलंदाजी करतोय अगदी गुरवली. एक धाकड लढतीचा आगाज या आमदार चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिली सलामीची जोडी सुद्धा तितकीच धाकड पाहायला मिळते.
राईट ओव्हर द विकेट मारा केलाय, अगदी हवेमध्ये मुक्त संचार पाहिला. 2 धावा प्रचंड महावेगाने इथे प्राप्त केल्या जात आहेत. एक चांगली धावगती आखली जाते टीम खोणी ब संघाच्या माध्यमातून. आज क्रिकेट रसिकांची सुद्धा तुफान गर्दी पाहायला मिळेल. त्यानंतर अनेक पाहुण्यांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या सभोवताली त्यांचा आपण हा शामियाना पाहतो. जणू काय छावणीचं स्वरूप आलंय. या दर्जाचं हे मॅनेजमेंट संपूर्ण आमच्या आयोजकांच्या माध्यमातून साध्य केलं जातं. ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेला YouTube वरती पाहिलं जातं. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश ऑफ ट्राय करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने हा फटका पाहतो. फक्त एकच धाव मिळते. अगदी पहिल्या षटका दरम्यान काहीशा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं. पूर्णपणे अटॅकिंग मारा करण्याचा प्रयत्न अगदी 4 षटकांच्या या लढती पाहायला मिळतात. खरं तर उपाययोजना चांगल्या दर्जाच्या पाहायला मिळतात. अगदी 10 संघ आज या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आज कोणता संघ पुढे जाईल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. ओहो, प्रहार केलाय, बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. निश्चितच इथे येतोय या स्पर्धेतील पहिला धमाकेदार षटकार. हा सुलभ फटका पाहिला फलंदाजाच्या बाडमधून. अगदी सुपर 8 साठी 2 संघ पात्र असतील याची आपण नोंद घ्या. अगदी टॉस जिंकला होता टीम गुरवलीनं पहिल्यांदा स्वीकार केला गोलंदाजीचा. फलंदाजीच्या बोहल्यावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतो खोनी ब संघ आणि एक अनहोनी खेळ या संघाकडून सध्याच्या घडीला काहीसा साध्य होताना पाहायला मिळतो. अलीकडच्या काही चेंडूगणिक धावसंख्या रखडली होती, परंतु आता अटकेपार झेंडे रोवण्याच्या इराद्यानं इथे फटके खेळले जातात. नेक्स्ट बॉल, ओहो, कॅरम बॉल काही चांगलं आलंय आणि हे पाहता पाठोपाठ रॉयल थाट पाठोपाठ लगातार 2 षटकार. लीड घेतला. अगदी 26,000 मतांनी आपण त्यांचा महाविजय पाहिला. खरं पाहिलं तर पनवेल विधानसभा, उरण विधानसभा, कर्जत विधानसभा, त्यानंतर कल्याण, त्यानंतर डोंबिवली पूर्व अशा नामांकित आपण लढती पाहिल्या विधानसभेमध्ये. अभिमन्यू मात्रे यांच्या माध्यमातून तिसरा षटकार आल्यानंतर अगदी 1,000 रुपयाचा धनादेश डायरेक्टली खेळाडूच्या खात्यामध्ये इथे जमा केला जाईल. धावा प्रचंड महावेगाने पुढे मार्ग शोधताना पाहायला मिळतात. पुन्हा प्रहार केलाय, आले 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 1,000 आले त्यांच्या अकाउंटमध्ये. अगदी माते साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज हे तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये ज्या दर्जाचं बक्षीस लागलंय हे पाहता बाबू सर इथे धमाका असेल. उत्तम दर्जाची फटकेबाजी, धाबा धाव पटलावरती अगदी आग ओकतायत. बिनगडी बाद 22 धाबा. ओहो, आता पूर्णपणे आग ओकण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून राहिला, परंतु लाईन लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. अगदी पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते टीम कोणी संघाच्या माध्यमातून. गौरव ठोंबरेच्या सहसाथीनं रोहित ठोंबरे, रोहित हिटमॅन स्टाईल त्याचा सध्याच्या घडीला आपण खेळ पाहतो. लगातार 3 षटकारांचा साज राहिला आणि हे पाहता अगदी विख्यात ही फटकेबाजी या फलंदाजांकडून साध्य केली जाते. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर टीम निश्चितच गुरवलीनं पहिल्यांदा स्वीकार केला आहे गोलंदाजीचा. हो, रॉकेट फायर करण्याचा प्रयत्न होता. अगदी कव्हर ड्राईव्हचा देखना फटका कन्वर्ट केला, परंतु रोखले अगदी रिंगणामध्ये. चेंडूची धडपकड केली जाते आणि पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून उत्तमरित्या हा फटका टोलवला होता, परंतु ढालीसारखा समोर क्षेत्ररक्षक पाहिला आणि त्याने आपल्या चेंडूला पूर्णपणे रोखलं नाही. हे पाहता अगदी P1च्या पहिल्या षटका दरम्यान धावा धाव पटलावरती बिनगडी बाद खोणी ब संघ जाऊन पोहोचतोय 24 घरात. इथे सत्कार सोहळा समारंभ सुद्धा संपन्न केला जाईल. तिथे जॉईंट असतील आमचे के करंजी काळन सर एदोटणे त्या ठिकाणी सज्ज असतील. त्यानंतर शेरोशारी का बेतात बादशाह बाबूशाह ओडिशा, अगदी देवीचा पाडा MIDC परिवारातून तो बिलॉंग करतायत. त्यांचे एक उत्तम आवाज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अशा संपूर्ण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मनस्वी इथे आभार व्यक्त केले जाईल.
अगदी पहिल्या षटकादरम्यान कारण 24 धावा धावपटलावधी बनताना पहिला गोलंदाज मिलिंद दळवी विरोधात एक बेधुंद करणारी फटकेबाजी पाहिली, परंतु येणाऱ्या द्वितीय षटकादरम्यान टीम गुरवलीला इथे धावा रोखाव्या लागतील. प्रमुख अतिथी मान्यवरांचा इथे स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळा हा संपन्न केला जाईल. आमदार चषक 2025च्या माध्यमातून, परंतु द्वितीय गोलंदाजीच्या बोहल्यावरती इथे सज्ज होतं टीम गुरवली संघाच्या माध्यमातून. यापुढील गोलंदाज श्रीकांत क्रांतीपूर्वक गोलंदाजीची आखणी करायची. आपल्या फिरकीच्या अदाकारीनं मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी आपल्या भात्यातून या गोलंदाजाला इथे सफर करावी लागेल. राईट मोर द विकेट मारा केलाय. जसा तेज तर्रार गोलंदाजाचा आपण स्पेस पाहतो त्या दर्जाचा काहीसा वेग पाहायला मिळतो. या षटकादरम्यान पहिला चेंडू काहीसा घातक राहिला आणि समोर पाहायला मिळतो काढो टीम खोनी संघाच्या माध्यमातून रोहित ठोंबरे. ओहो, रोहित ठोंबरे पुन्हा एकदा आग ओकण्याच्या इराद्यामध्ये खेळतोय. सीमा रेषे नगीच पूर्णपणे बॉडीचा बॅलन्स काहीसा झुकला गेला आणि पाहता येतोय अजून एक हिटमॅन षटकार. याच्या कृपा आशीर्वादानं पूर्णपणे यशवंत आपण कार्य राहिलं. चूळ मूळ सांभाळणारी महिला अगदी विधानसभेमध्ये जाते ही सुद्धा खूप जमेची बाजू आहे आणि हे खऱ्या अर्थानं गौरवशाली इतिहास ताईंच्या माध्यमातून पाहतो, परंतु गौरवशाली इतिहास जागरूक करायचा आहे गोलंदाजाला आणि हे दाखवून देतो. पहिलं ब्रेक थ्रू, पहिला देदा टीम खोनीला आणि इथे खेळाडू बाद होतो हिटमॅन रोहित ठोंबरे. बॅक टू द पॅव्हिलियन. सोहळा प्रसंगी बरेचसे मान्यवर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेन भारतीय जनता पार्टी श्री मलंगड अध्यक्ष अभिमन्यू म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते माजी सभापती श्रीमान राजेंद्रजी वारे साहेब या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक यांचा आपण या मंचावरती सन्मान करावा. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रसंगी माजी सभापती राजेंद्रजी वारे साहेब उपस्थित आहेत. स्वागत कक्षामध्ये प्रमुख अतिथी मान्यवरांचा इथे शुभ सन्मान संपन्न केला जातो. अर्पुण या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हादायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा पाहुणचार आमच्या संपूर्ण जय बोले क्रिकेट संघ मातेपाडा आणि आमच्या संपूर्ण सहकारी वर्गाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. ओहो, प्रहार केलाय, रॉकेट फायर, आगीच्या अगडोंब उसळतायत, धावा थांबता थांबेनात. पुन्हा एकदा बुलेट स्ट्रोक पाहायला मिळतो. धमाकेदार आमदार चषकातील हा दमदार षटकार. थँक्यू. ठीक आहे, आपण वळूयात सन्मान सोहळ्याकडे. माजी सरपंच आदरणीय समीरजी भंडारी साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. समीरजी भंडारी साहेब, त्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आणि पुन्हा विनंती असेल भारतीय जनता पार्टी श्री मलंगड अध्यक्ष श्रीमान अभिमन्यू म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. प्रमुख अतिथींचा सन्मान सोहळा जारी असताना पाहायला मिळतो. लय भारी दर्जाची आपण स्पर्धा पाहतो. एक चांगली सवारी आहे आणि अगदी पहिला सामना हा मानाचा असो, मग बैलगाडा शर्यत असो किंवा क्रिकेट, आणि हा पहिला मानाचा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू हा आतुर असतो आणि हेच इथे पाहायला मिळतं. ओहो, अगदी फलंदाजापासून काहीसा दुरावा पाहतो आणि इथे निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाजानं तात्काळ कमबॅक सिद्ध केले. नावे श्रीकांत दळवीचा वापर केलाय. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा वेगाने आल्या, परंतु आता इथे धावा रोखाव्या लागतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो नजारा पाहतो, रिषभ पंत असेल, MS धोनी असतील, त्या दर्जाचं काहीसं यष्टीरक्षण इथे आखलं जातं गुरवली संघाच्या माध्यमातून. यष्टीरक्षक कल्पेश शेलार, दमदार शानदार यष्टीरक्षण, आणि नक्कीच या गावचे ते भाचे सुद्धा आहेत आणि निश्चितच इथे काढू बाद होतो. पंचांशी वादविवाद हे इथे अनिवार्य नसेल. अगदी उत्तम दर्जाची उपाययोजना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पूर्णपणे ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून या स्पर्धेचा काहीसा लेखाजोखा पाहतो आणि निश्चितच त्यानंतर काहीशा घडामोडीमध्ये आपण त्यांचाही वापर करू, कारण टेक्निकल पूर्णपणे हा टीमचा मुजोरा पाहतो. त्यांचंही निश्चित कौतुक व्हायला व अखंड प्रत्येक रात्रीमध्ये त्यांची मेहनत पाहायला मिळेल. माजी सरपंच आदरणीय नागेशजी
पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन किरणजी मात्र्यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचाही सन्मान करावा. आज हे सर्व मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आपण आदरपूर्वक सन्मान करत आहोत. पुढच्या काही रचनेमध्ये देखील त्यांची जरूर उपस्थिती असेल, पण आज विशेष उपस्थिती या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. थँक्यू. मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण VIP डायसवरती आसन ग्रहण करा. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. अगदी खासम खास ही आपल्याला रात्र पाहायला मिळते. या संपूर्ण यामिनीमध्ये, या संपूर्ण रात्रीमध्ये एक पूर्णपणे विजयी कल्लोल असणार आहे, कारण प्रत्येक संघ तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. अगदी 2 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. धावा धावपटलावरती रुजू होत असताना कोणी ब संघ जाऊन पोहोचतोय अगदी 36च्या घरामध्ये. 4 षटकांची लढत आहे हे लक्षात घ्या, आणि 4 षटकांदरम्यान काहीशा उत्तमरित्या उपाययोजना आखण्याचा प्रयत्न हे दोन्ही संघातील खेळाडूंच्या मार्फत इथे केला जाईल. उत्तम दर्जाचं यष्टीरक्षण आपण शेलारच्या माध्यमातून पाहिलं आणि एक दमदार वार राहिला. क्लोज किपिंग कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण शेलारनं या मॅचमध्ये दाखवलंय, आणि त्याच्या जोरावरती अगदी दुसरा गडी इथे गारद केलाय. आणि निश्चितच धावा पाहतो धाव पुस्तकावरती 36. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक मार्ग असते. गोलंदाज येतोय सचिन शेलार या गोलंदाजाचा इथे वापर केलाय टीम गुरवलीनं. आणि या षटका दरम्यान धावा रोखायच्या आहेत. नॉसाकिनला धोका आहे, मोका आहे, आणि हे पाहता अगदी खेळाडू होतोय रन आउट. पंचांचंही कौतुक करायला लागेल, कारण उत्तम दर्जाचं त्यांचंही कार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये असणार आहे, आणि या पंचांचं कौतुक हे व्हायला हवं. अगदी अलीकडच्या 2 चेंडूगणिक ज्या घडलेल्या घडामोडी हे पाहता अगदी कोणी संघावरती पूर्णपणे दबाव ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे टीम गुरवली संघाच्या माध्यमातून. आज तुफानी प्रेक्षकांची गर्दी आहे, आणि या गर्दीमध्ये दर्दीदार खेळ आज संपूर्ण क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. काकडवालचे आदरणीय अशोकजी सावी साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांनाही विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आणि आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर किरणदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. मोठ्या संख्येने आज प्रेक्षक आपल्याला इथे पाहायला मिळतात. बाबूशाहजी, रोशनजी, पहिली रजनी आहे, आणि थोडा उशीर झाला त्यामुळे प्रेक्षक पहिल्याच मॅचमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित केल्यात. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना देखील विनंती टॉससाठी रिपोर्ट करा. बॅक टू कमेंट्री बॉक्स. तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये इथे यायचंय. ओहो, मॅजिक बॉल, पूर्णपणे परफ्यूम डिलिव्हरी गोलंदाजानं सफर केली. गोलंदाज सचिन शेलार एक दमदार, शानदार, रुबाबदार गोलंदाजीची आखणी केली जाते. समोर पाहायला मिळतो आज सलामीवीर गौरव ठोंबरे. एक गौरवशाली इतिहास त्याला जागरूक करायचं. अगदी 2 चेंडू खेळला, 3 धावा त्याच्या बाडमधून सांघिक कोडापुढे मार्गस्थ होतो. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम कोणी संघ जाऊन पोहोचतोय 37 धावा संख्येवरती. ओहो, प्रहार केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक पाहतो. बुलेट वेगाने चेंडू विस्थापित झालाय. चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4. येतोय दमदार, शानदार, रुबाबदार चौकार. क्रिकेट स्टेडियम मातेपाडा हे मैदान अखंड रात्रीमध्ये कोणता संघ कोणता काढू गाजवेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. आज नवचैतन्य संचारावं त्या दर्जाचा चैतन्यपूर्व खेळ अखंड रात्रीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन शेलार बॉलिंग ट्रॅकवरती तयार. अगली पेशकश अगदी प्रचंड महावेगानं चेंडूंची आपण सफर पाहतो. बुलेट वेगानं चेंडू इथे सफर केले जात आहेत. अलीकडच्या चेंडूगणिक पहिला चौकार, परंतु तात्काळ गोलंदाजानं कमबॅक दाखवलं. हेच दाखवणं खूप गरजेचं असतं. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धोबी पछाड फटकेबाजी पाहिली, आणि त्यानंतर श्रीकांत दळवीनं अगदी क्रांतीपूर्वक लढा आजमावला, आणि द्वितीय षटकादरम्यान धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न हा तंतोतंत त्याच्या माध्यमातून पाहिला. आणि इथे सुद्धा बॉलिंग ट्रॅकवरती सचिन शेलार दमदार, शानदार त्याच्या माध्यमातून वार पाहतो. झटका क्रमांक 4.
हा होणं खूप गरजेचं आहे, हे प्रत्येक संघांना मी इथे सूचित करतो, कारण उत्तमरित्या उपाययोजना पाहायला मिळतात. काहीसं टेक्निकल प्रॉब्लेम होता स्टार्टिंगला, सामने उशिरा सुरू झाले, परंतु यानंतर अविरतपणे प्रत्येक सामन्याचा अविरतपणे प्रवास असेल, परंतु खास फटकेबाजी आहे बा. कॅच पाहतोय दमदार षटकार, उत्तमरित्या फटके खेळले जातात. अगदी 3 षटकं झपाट्यानं समाप्त झाली आणि 3 षटकांदरम्यान धावपटलावरती बनताना पाहिल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 47. डीजे म्युझिक. पण स्पर्धा पाहतो आणि निश्चितच महिलांचं हे कौतुक व्हायला हवं, कारण आमदार ताईंच्या नावाने या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. श्री अर्थातच तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तुझ्या धैर्याला सलाम. खऱ्या अर्थानं चूलमूल सांभाळणारी एक महिला अगदी महाराष्ट्र विधानसभेमध्ये जाते आणि आपला आवाज, आपला झेंडा रोवते, ही खऱ्या अर्थाने आपल्या समाजासाठी पूर्णपणे अभिमानाची गोष्ट आहे. आणि तेच आपण महिला आमदारांच्या माध्यमातून पाहतो ना. अविरतपणे या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा ताईंच्या पदभारानं इथे साकार होत्या, त्यांचे कौतुक व्हायला हवं. अगदी 3 षटकं झपाट्यानं समाप्त झाली. धावा बनताना पाहिल्या 47, परंतु अगदी स्वागताच्या षटकादरम्यान धावा रोखल्या जातील की धावा झपाट्यानं पुढे मार्गस्थ होतील हे सुद्धा पाहावं लागेल. अखेरच्या चतुर्थ षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतो. एक आगलं वेगळं गणित साधायचं, असं गणित साधण्यासाठी आलंय अमित पिसाल. या गोलंदाजाकडून मिसाईल गोलंदाजीची आखणी होईल का हे पाहावं लागेल. अगदी लांब लचक त्याचा रण पाहायला मिळतो. समोर खोनी संघाचा धुरंधर खेळाडू बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो विवेक ठोंबरे. विवेक बुद्धीने खेळाची आखणी करायची, एकी चेंडू तो खेळला नाहीये, परंतु आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट इथे सोडावे लागतील. इन ॲट नंबर 5 पंचम क्रमांकावरती त्याची वर्णी लागतीये. राईट मोर द विकेट मारा केला, अगदी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव प्राप्त होते, परंतु फेकी कायची चुकीची, बॅकअप राहिलं चांगलं. सन्माननीय गोल्डन मॅन प्रकाशजी मात्रे यांचे शुभागमन पाहायला मिळतं. आपलं मनपूर्वक स्वागत, जे नारायणगावचे रहिवासी आहेत आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समोर सन्माननीय काशीनाथदा मात्रे आपलं इथे मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओहो, गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अगदी जबरदस्त हे क्रीडांगण, अगदी उत्तम दर्जाची उपाययोजना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सन्माननीय हरिश्चंद्रजी मात्रे ग्रामस्थ मंडळ नारायण यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी विहंगम दृश्य पाहतो, अगदी पक्षाच्या डोळ्यामधून सामना कसा असतो, स्पर्धा कशी असते, मैदान कसं असतं याचं ज्वलंत उदाहरण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. अगदी हे सुद्धा या समाजाचं वैभव आहे. आणि हे सर्व जे आमचे कॅमेरामॅन आहेत, संगणक यंत्रणा जी हाताळतात, यांचे कौतुक व्हायला हवं. जबरदस्त अहोरात्र त्यांची मेहनत पाहायला मिळते. सर्वात जास्त आराम कोण फरमावत असेल तर कॉमेंटेटर, परंतु प्रचंड मेहनत कोण करतोय, पंच असतील, आमचे लाईव्हवाले असतील, यांचं कौतुक व्हायला हवं. मंडप डेकोरेटर्स यांची प्रचंड मेहनत असते. ते अगदी स्पर्धेच्या 5 दिवस अगोदर येतात, 5 दिवस लेट जातात. ही सुद्धा भूमिका कौतुकास्पद असते, त्यांचे कौतुक होणं हे तितकंच गरजेचं. धावा इथे स्कोर कार्डवरती बनताना पाहायला मिळतात. एकूण धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. जोरदार टाळ्या, 50 धावा कंप्लीट टीम खोणी संघाच्या. एक अनहोणी स्टाईल या संघाचा खेळ राहिलाय आणि 4 षटकांदरम्यान सुद्धा धावा बनल्या जाऊ शकतात हे ठामपणे आपल्या खेळीच्या माध्यमातून सिद्ध करतायत. सिद्धांत चांगलाय, अगदी ब्लॉक हॉलचा मारा केला जातो. यॉर्करचे वार विरोधी शिकार हा शिकंजा घसलाय आणि आपल्या भात्यातून ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अगदी बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे गुणतालिकेवरती ऍड केली जाईल. 50 पार, 1 पाऊल पुढं. अगदी 51 धावसंख्येचं गुलमोहर हे सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती फुलताना पाहायला मिळतं. धावा चांगल्या रीतीनं बहरल्यात, परंतु धावा रोखणं सुद्धा गरजेचं असं टीम गुरवलीला. प्रहार केलाय, अगदी जाग्यावरून फटका खेळणं काहीच अंगलट आलं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या पूर्वार्धातील अगदी इथे चेंडू शिल्लक फक्त एकच. 1 to go. अंतिम चेंडू प्रगतीपथावर आहे आणि 2 फलंदाजांमध्ये काहीशी चर्चा इथे साधली जाते. नेक्स्ट मॅच
खोणी सी विरोधात नारेन. दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये इथे दाखल व्हायचे. इनिंग ब्रेक दरम्यान टॉस होणं हे खूप गरजेचं. अंतिम बॉल मार्ग असते. पूर्वार्धातील अंतिम बॉल प्रहार केलाय परंतु शतररक्षक तैनात आहेत. चांगला असा झेल कन्वर्ट होतोय. झटका क्रमांक 5. आदरणीय विश्वजी पावशे साहेब काकडवाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि आपण हा सन्मान करणार आहोत काळूरामजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. अगदी खोणी सी विरोधात नारेन हा यापुढील सामना आहे. परंतु यापुढील प्रत्येक लढतीमध्ये असं असेल की एखाद्या संघाचा संघनायक अगदी वेळेनुसार इथं दाखल झाला परंतु पुढील संघनायक जर दाखल झाले नसेल तर स्टार्टिंगला येणाऱ्या संघनायकाला टॉस विन घोषित केला जाईल. हे आम्ही सुरुवातीला सूचित करतो. मग कोणाची अरेरावी अंतिम टप्प्यामध्ये ऐकली जाणार नाही. तुमची सबब ऐकली जाणार नाहीये हे लक्षात घ्या. दयानंदजी गायकवाड साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन यासाठी तुकारामजी म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण दयानंद गायकवाड यांचा सन्मान करावा. सरावासाठी चेंडू मिळणार नाहीये हे आपण लक्षात घ्या. सन्मान सोला इथे स्वागत कक्षामध्ये जारी असताना पाहायला मिळतो. गोल्डन मॅन आणि आदरणीय उद्योगपती प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांनाही विनंती करेन या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. माजी सरपंच आदरणीय पिंटूजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेचे तेही आयोजक आहेत आमचे आदरणीय पिंटू म्हात्रे साहेब यांना विनंती असेल या पण मंचावरती. आदरणीय हरिचंद्र म्हात्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या काका. हरिचंद्र म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि आदरणीय समीर भंडारी साहेब माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नारेन अगेन्स्ट ईश्वर 11 खोणी सिंग. माजी सरपंच आदरणीय समीरजी भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. कॉल आहे खोणीचा कॅप्टनचा. रिटॉस आपण करूयात. कुंदनचा कॉल आहे. टेल इज अ कॉल एट सिटी. सो टॉस जिंकलाय तो नारेनचा कॅप्टन. नाही फक्त डिसिजन सांगा आपला. फिल्डिंग ते करणार आहेत. समीरजी भंडारी साहेबांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण आसन ग्रहण करून घ्या. म्हणजे नुकताच टॉस पार पडलाय. खोणी सीच्या अगेन्स्ट नारेनचा कॅप्टन आहे तो टॉस जिंकला. फिल्डिंग ते करतील. तुम्ही पाहतात कल्याण पूर्वेच्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ सुरू असलेला आमदार चषक 2025. लगेचच या मॅचच्या आपण दुसऱ्या इनिंगकडे जातोय जिथे आवाज असेल राष्ट्रीय भाषा हिंदीमधून शेरो शायरी के साथ AK-47 लोड करून येतात पुन्हा गोळ्या उडवायला. बाबू शाजी थँक्यू. अनेक विशेष सन्मान आपण करणार आहोत. संपूर्ण आमच्या माता भगिनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या सर्वांना विनंती असेल. बाबूशाही 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. आज वेळात वेळ काढून या सर्व आमच्या माता भगिनी संपूर्ण आमचा
मॅनेजमेंट कमिटीद्वारे आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. स्त्री शक्तीचा गौरव करणं खरं तर आपलं आद्य कर्तव्य, स्त्रीचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य. आणि आज वेळात वेळ काढून या सर्व आपल्या माता भगिनी या मंचावरती उपस्थित राहिलेल्या आहेत त्याबद्दल स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले क्रिकेट संघ मात्रेपाडा यांच्या वतीने आमच्या सर्व माता भगिनींचा मी मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू. आपण इथे उपस्थित राहिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. आणि आता लगेचच जाऊयात या मॅचच्या दिशेने, ऑनगोइंग मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. हेलो हेलो माइक चेक. हाँ तो चलिए, बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर करण सर. चलेंगे मुकाबला की तरफ फिर से एक बार. और ये चलिए भाई स्क्वायर लेके ऊपर से यहाँ पर झलक भी है और पलक भी है और बैटरी कुछ अलग ही है भाई. आता हुआ यहाँ से झलक 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 दिखला जा 6 रन. यहाँ से 52 रन बनाए यहाँ से जहाँ पर बनाना है. और पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर स्कोनी पॉट टीम में टारगेट सेट किए थे. यहाँ से 51 रन बनाए थे. सागर जी देखिए हमारे साथ यहाँ पर स्कोरिंग की जानकारी देते हुए 52 रनों के टारगेट से. लेकिन गरोली टीम ने देखिएगा अच्छा शुरुआत है और उसके बाद देखिए और एक अप ड्राइव. कवर पर फील्डर से नजदीक थे लेकिन डीप कवर एकदम से खुला था. यहाँ पर लॉन्ग अप के फील्डर के लिए मुश्किल था. आता हुआ 4 रन. डीजे थोड़ा सा टाइमिंग को फोकस कीजिए. जहां पर बॉल चौका छक्का जाता है वहां बजाइए. जैसा आया था थोड़ा रुकिए. कोई बात नहीं, पहला मैच चल रहा है. आपकी भी टेक्नोलॉजी है, थोड़ा सेटिंग जारी है, होता है. चलिए बहुत अच्छा गेंद देखिए. यहाँ से चौका छक्का एक लगा यहाँ से. और एक नजदीक टीम देखिए हम कह सकते हैं. दूसरे देखिए मेहमान टीम है और कहीं ना कहीं यहाँ पर यजमान के ऊपर मेहमान भारी पड़ते हुए हैं. विकेट गंवाने के साथ साथ उसके बावजूद भी देखिए टारगेट की बात करेंगे तो 52 का है. 10 रन आ चुका है पहला गेंद के ऊपर विकेट. अफील यहां से देखिए थोड़ा तेज से था पर उत्साहित है काफी दिखाई थी लेकिन जिसमें विश्वास की कमी रही यहां से. और कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहां से 10 रन बनाए हैं. बहुत बढ़िया देखिए ग्रामस्थ मंडल हम देख सकते हैं जहां से. ठीक. सन्माननीय त्रिंबक दादा शेंद्रे क्रिकेट प्रेमी नारायण ग्राम गाव त्यांना विनंती आहे आपण सुद्धा मंचावर द्या. आपले मनपूर्वक स्वागत. ओ बहुत बढ़िया गेंद था सके पर फुल लेन से लेकिन लेग स्टंप को बिखारता हुआ. यही दिक्कत रहता है थोड़ा सा ग्रामीण मैचेस में. काफी कुछ और भी सीखने वाली बात है. आप जहां पर ज्यादा सफल हो जाते हो ऑफ स्टंप के पार चले जाते हो और बेनिफिट फायदा देखिए जब गेंदबाज वाकिफ हो जाता है. योगेश मात्रे जैसे गेंदबाज मात्रे पड़ा के लिए जिसके पास रफ्तार गति है तो फिर वो सीधा देखिए विकेट पर वार करता हुआ और सफलता हासिल होता है. रिप्ले में देख सकते हो आप यहाँ पर से ओ एकदम से देखिए मिस किया था विकेट को. लेग स्टंप को बिखारता हुआ और 10 पर गिरता हुआ दूसरा विकेट. चलते हैं डीजे.
देखिए हमारे डीजे लाजवाब है, बहुत बड़ा देखिए अच्छी पूरी 5 है 19 इन्होंने साथ देना है यहाँ से। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे सागर जी भी यहाँ पर स्कोरिंग के काम निभाते हुए बहुत बढ़िया। देखिए हमारे करीब यहाँ पर से योगेश मात्रे भोगिया देखिए बात करेंगे मलंगगढ़ एक्सप्रेस है। और जिस एक्सप्रेस ने देखिए बात करेंगे मलंगगढ़ से लेकर दुबई 10 फेल से विदेश दौरा तक रुके। और जहाँ पर देखिए गुलूली पर विजय पाटिल ट्रॉफी में 4 व्हीलर का नाम आया, लेकिन यहाँ पर देखिए कैच कही थी ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। और यहाँ पर कल्पेश का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। निश्चित रूप से दादा देखिए एमएलए ट्रॉफी देख सकते हैं बड़ी जीत के साथ है। तो चलिए अच्छा गेंद यहाँ से देखिए बात करेंगे व्हाइट का हिसाब देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से, अच्छी अंपायरिंग देखिए यहाँ से। और डीजे देवराज भी देखिए बढ़िया साथ देते हुए, अगर देवराज ऐसे आप साथ देते तो फिर पूरी नाइट मजा आएगा। थोड़ा पहली मैच है यहाँ से, हमारी ताकत स्ट्रेन होती है डीजे और दूसरा स्कोरर, इनकी अपडेट और उनकी टाइमिंग। और इसके बाद अपने पास तो गोलियां हैं। और ग्रामस्थ मंडल भी देखिए यहाँ से नागेश दादा स्वागत है आपका। माजी सरपंच देखिए खूब चर्चा करना है, सेकेंड इनिंग की जब बात आती है ज़्यादा बॉल टू रन जाना पड़ता है। और मुकाबला देखिए जब जब थोड़ा एक तरफा रहता है हम जिक्र कर लेते हैं मेहमानों की तरफ, दर्शक क्राउड की तरफ, लेकिन क्राउड हमेशा इंतजार करते हैं रन कितना हुआ, गेंद कितनी हुई और रन कितना आने वाला है। 11 रन बनाए, 3 विकेट गंवाए, जहां पर 52 के टारगेट से तो अभी भी 41 की जरूरत है। और जहां पर देखिए सेकेंड ओवर का 2 गेंद हो चुका है, यानी इसके बाद 16 गेंद आना बाकी है। 16 गेंद 41 की जरूरत है। मैदान देखिए बहुत बढ़िया, पिछले साल इस मैदान पर देखिए हरियाली घास लेदर का लगातार मैचेस खेला जा रहे हैं, परमानेंट लाइट से। और आने वाला वक्त में देखिए जहां से बात करेंगे बड़ा खूबसूरत स्टेडियम आपको दिखेगा यहाँ से। और कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है, जहां इस मैदान पर घास कम था देखिए, पिछले साल भी था घास लेकिन इस साल लेदर के साथ साथ पूरी तैयारी देखिए मैदान की रहती है। शाम के वक्त पानी और जिसके कारण देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से बहुत बढ़िया गेंद देखिए यहाँ से। ये डॉट गेंद थोड़ा सा कम खेलना पड़ेगा भाई, कहते ना खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद के कोई इलाज नहीं है यहाँ से। 15 गेंद अभी भी देखिए बात करेंगे 40 की जरूरत है। और ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव देखिए इनके साथ काम करने का मजा कुछ अलग रहता है। कलाडुल्ली की टूर्ना में एक साथ थे और आज निश्चित रूप से एक साथ है। मैंने आते थे रास्ते में बताया रोशन पाली सिरोली को कि ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव है, खूब मजा आएगा, जिसकी अच्छी क्लियरिटी क्वालिटी और अपडेट बहुत बढ़िया। देखिए तमाचा मारा यहाँ पर, मिड विकेट तैनात था लेकिन बन गए दर्शक यहाँ से। और एक बार आता हुआ यहाँ से देखिए पर हवा हवाई, हवा हवाई और गेंद को छक्के के लिए उड़ाई। तो चलिए बात करेंगे यहाँ से गुरोली टीम देखिए बात करेंगे एक कल्याण टिटवाला विभाग की बड़े अच्छा टीम है, क्योंकि आप भी वहां पर आए थे खेलने के लिए। निश्चित रूप से बड़ा अच्छा मैदान, इसी तरह से खूबसूरत मैदान, नीतीश दादा मेहर है। ओ ये चलिए और एक तमाशा भाई यहाँ से स्क्वायर लेग और मिड विकेट तैनात था, उसके फील्ड में खेलते फ्लाइट रन आता हुआ, फ्लाइट 6 रन। चलिए डीजे थोड़ा देखिए रेंज का प्रॉब्लम है या सेल का प्रॉब्लम है। 13 गेंद देखिए यहां से बात करेंगे, अभी भी 28 की जरूरत है यहां से। मिलिंद तल भी देखिए 0 पर आउट हुए।
सचिन दादा दल भी देखिए बात करेंगे जिनका बर्थडे के ऊपर गुरोली में हमने टूर्नामेंट से देखा था, लेकिन वहां से देखिए वही टीम है मिलिंद दल भी देखिए निराश की, और कल्पेश सेलार भी देखिए बाहुबली, और उसके बाद देखिए यहां से पार टूट रही है लगातार हवा में खेने फील्डर से दूर यहां से रहता हुआ, लेकिन से और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहां से मैदान का लोगो निश्चित रूप से देखिए आपको दिखाए जा रहे हैं 12 गेंद 27 की जरूरत है। कितना खूबसूरत मैदान देखिए यहां से एक समय के लिए हरियाली मैदान और इस लोगों को देखने के साथ साथ लगता है कहीं हम साउथ अफ्रीका में ना पहुंच गए भाई। न्यू पार्क का मैदान थोड़ा सा छोटा मैदान रहता है देखिए उसी तरह से, और चारों तरफ देखिए हम देख सकते हैं यहाँ से हल्की सी सन्नाटा खुले मैदान, और उसके पीछे देखिए कहीं मकान से और कहीं पेड़ देखिए, और ये दृश्य देखिए राहत में जैसे लाइट ऑन रहेगा और ड्रोन कैमरा जैसे दूर पहुंचेगा। क्या खूबसूरत देखिए यहाँ से कितनी बड़ी मैदान है देखिए ग्रिल के अंदर हम देख सकते हैं, जहाँ पर मैदान बाउंड्री लाइन से 12 गेंद 27 की जरूरत है। यहाँ से ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव सैल्यूट है भाई यहाँ पर से जिस तरह से दृश्य को दिखाते हुए, और आने वाला वक्त में देखिए बात करेंगे मात्रे पड़ा के सर जमी के ऊपर से एक मिनी वानखड़े हम कह सकते हैं जो हम चाहते हैं मुंबई में, चाहे दिबार पाटिल ग्राउंड लीजिए चाहे मिनी वानखड़े लीजिए। तो चलिए अगली मैच के लिए दोनों टीम के कप्तान से दोनों टीम तैयार रहना होगा। टॉस हो चुका है, सिर्फ मैच के लिए तैयार रहना होगा। 12 गेंद 27 की जरूरत है यहां से, 12 चेंडू अच्छी गरज आए, 12 गेंद के 27 की अभी भी जरूरत है यहां से। और जहां पर देखिए टॉस का बॉस बात करेंगे तो यहां से हरण टीम ने देखिए बात करेंगे कैलाश पटेल टॉस जीते यहां से। और टूर्नामेंट के देखिए नियम कंपलसरी चेसिंग और ट्रेसिंग, इसके साथ साथ आपको चलना पड़ेगा। और ये चलिए क्या कैरी किया यहां से, शायद यहां पर कैरी नहीं किया पूरी तरह से, लेकिन एक अच्छा एफर्ट रहा यहां से, मेहनत दिखाते हुए यहां से। फर्स्ट नाइट फर्स्ट शाम देखिए बात करेंगे क्राउड की भीड़ बता रही है, और यहां पर क्राउड में कहूंगा ना पूरी पांचों नाइट आपको दिखेगा, क्योंकि ज्यादातर यहां पर नजदीक टीम स्थानिक टीम को बहुत सारा मौका दिया गया है। कहीं कल्याण टिटवाला से है, कहीं रायगढ़ से भी कहीं टीम है, लेकिन स्मलंगढ़ विभाग से एकदम नजदीक टीम है। ऊंचाई ली है और लंबाई भी लेता हुआ यहां से, कहते ना रग भरोसा खुद ही पर है, क्यों ढूंढते हो फरिश्ते, और आता हुआ और एक गगन चुम्बी छक्का। ओहो और एक देखिए टाइमिंग, ऊंचाई लिया और लंबाई भी लेता हुआ यहां से, एक के 47 और छक्के के साथ देखिए मैच यहां से करीब आता हुआ पावरफुल छक्का था भाई यहां से, ब्राह्मण की बोली AK-47 की गोली 9 गेंद 14। मैच देखिए कहां आता हुआ यहां से भाई यहां से, बहुत बढ़िया देखिए समीकरण यहां से बदलता हुआ 8 गेंद 14 की जरूरत है। कहती ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है, क्योंकि मिलिंद तलवी का विकेट गिरा, उसके बाद कल्पेश सेलर का विकेट गिरा, उसके बाद देखिए यहां पर साझेदारी बना था विजय और प्रदीप के बीच में, लेकिन विजय का विकेट गिरा, और उसके बाद प्रदीप के साथ साथ देखिए बात करेंगे श्रीकांत देखिए 2 छक्के लगाने के साथ साथ मैच को करीब लाया है। लेकिन अभी भी देखिए कोई बॉल टीम मुकाबला हारा नहीं है, मैच हारा नहीं है भाई, मैच हारा नहीं है। पहले ही मैंने बता चुका हूं हार और घास कहीं भी पैदा हो सकता है, जीत हमेशा आपको दिखाई देती है लेकिन हार आपको कभी दिखाई नहीं देती है। छुपा रुस्तम ये छुप कर रहता है, एकदम से उभरता है, जिससे पेसर को हैंडल करना बड़ा कठिन हो जाता है। लेकिन देखते हैं 8 गेंद 14 की जरूरत है, अच्छा गुरोली टीम ने यहाँ पर कमबैक दिलाए हैं, लेकिन ये अहम गेंद ऊंचाई ली है, अब लंबाई भी ले लेगी भाई यहां से,
अब तो कहेंगे जो हार मंडरा रहा था अब जीत करीब आता हो यहाँ पर और एक गगन चुम्बी 6 रन। देखिए एक रन आता हुआ यहां से, जहां पर बात करेंगे 15 गेंद 41 की जरूरत थी और मैच देखिए कहां अगर पहुंच गया और 6 गेंद देखिए 7 की जरूरत है और यहां पर बल्लेबाजी श्रीकांत की देखिए यहां पर तूफान टूटती हुई यहां से कहते ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गए मिलिंद दलवी और कल्पेश सिलार से, लेकिन प्रदीप और श्रीकांत की बल्लेबाजी ने यहां से मार डाला। अब 6 गेंद देखिए बात करेंगे जीत के लिए, यहां से 6 की जरूरत है, यहां से 6 गेंद यहां से बात करेंगे 7 की जरूरत है, माफी चाहेंगे यहां से। छह गेंद के 7 की जरूरत है और जहां पर देखिए कंपलसरी रन बनाना यहां से, और क्या बढ़िया देखिए मुकाबला यहां पर से मुकेश दादा फिर देखिए बात करेंगे खोनी यहां पर से, कहीं देखिए उनके भी समर्थक मौजूद हैं और मैंने नीतीश दादा मेहर देखिए जिक्र किया सैदाश टीम के साथ जुड़े नहीं, लेकिन टीम देखिए यहां पर क्या बेहतर काम कर रही है यहां से। ओ ये चलिए व्हाइट का इजाफा भाई यहां से, खराब गेंद से बचकर रहना होगा यहां से। खोनी की कई ऐसे टीम आपको दिखेंगे, 2 से 3 टीम इस टूर्नामेंट में दिखेंगे, लेकिन यहाँ पर पहली खोनी पावर टीम का क्या सपना टूट जाएगा। तीनों टीम ने हिस्सा लिया भाई, लेकिन शुरुआत में बताया भाई यहां से 3 विकेट लेने के साथ साथ है कि हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है, लेकिन अब देखिए गुरुली टीम ने देखिए पिछले ओवर में बल्लेबाजी से बताया भाई कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, भलाई इलाका तुम्हारी है, लेकिन धमाका बहुत बढ़िया दिया यहां से। लेकिन अभी समीकरण की बात करेंगे, तो चलिए बात करेंगे जो महिला मंडल हम देख सकते हैं यहां से हमारे योगेश दादा मात्रे लीजिए, मचिंद्र दादा अल्पेशपुरी देखिए बात करेंगे। मात्रे पढ़ाई के छोटी सी गांव है लेकिन बड़ी नाम आज टेनिस क्रिकेट में जो बनी है, और उनकी फैमिली देखिए यहां पर मौजूद थे, यहां से रजा लेते हुए तो चलिए यहां से 5 गेंद चलिए बीमर के लिए यहाँ पर से कितन जो भी जानकारी है केके को बताइए यहाँ पर, खास मेहमानों के लिए। आज देखिए हम 3 कमेंटेटर हैं, थोड़ा मेरी नजरें हटती है तो फिर मैदान के अंदर क्या कुछ होता है, इसलिए जो ऑन कमेंटेटर रहते हैं थोड़ा मैच पर रहे तो बेहतर रहे। फिर डिलीवरी है यहाँ पर से हमारे साथ देखिए आज रोशन पाटिल सर सिरोली के हैं, एक अच्छे कमेंटेटर गायक एंकर्स। और केके की बात करेंगे तो एकदम से देखिए पिछले 2-3 सालों में बहुत बढ़िया काम करते हुए देश सर पर भी देखिए बात करेंगे। और 4 गेंद देखिए 4 की जरूरत है यहां से, और अभी भी देखिए एक आध डॉट गेंद मुश्किल बना सकता है। ओ अब देखते हैं यहां से गंदी 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 बात है, ये गेंद से बचकर रहना होगा भाई यहां से, ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा यहां से। अगर मैच में अभी भी कुछ उम्मीद बचा है ना तो फिर खराब गेंद देखिए यहां से। 4 गेंद 3 की जरूरत है, कुछ भी हो सकता है भाई यहां से, क्रिकेट है, आखिरी गेंद तक मैं तो हार नहीं मानता हूं भाई। जब कोई खेल बड़ा या छोटा नहीं होता है तो टारगेट कैसे छोटा होगा भाई यहां से, ये टारगेट अभी भी मुश्किल बना सकते हैं। लेकिन गुरुली टीम की तरफ मैच थोड़ा सा झुका है, और झुका तो है, अब झुका लिए भाई। 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, टोक डीजे वाला। त्यातील उत्कृष्ट जॉकी अगदी बिंदोडच्या शर्यती ज्यांच्या माध्यमातून गाजवल्या गेल्या असे गणपत ड्रायव्हर पोसरी यांना विनंती करतो आपण मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत। एक चांगली मेहनत, एक चांगला सपोर्ट सिस्टम त्यांच्या माध्यमातून लाभतो असे आमचे गणपत ड्रायव्हर पोसरी यांना विनंती केली जाते। आपण या मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत।
आम्ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून